हाय हॅलो वेलकम परत एकदा फिर से पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो वेद बेटच्या फुडग्या जम्या चॅनलवरती. तर आत्तापर्यंत तुम्ही मला ओळखायला लागलाच असाल तरी पुन्हा एकदा मी सांगतो. तर मी साबळ्यांचा लाडका तेजस तुम्हाला आज घेऊन जाणार आहे पावभाजी खायला. आज एकटा नाही आहे तर माझ्यासोबत अख्खी एक जापानवरून गँग आली आहे. ही बघा तुम्ही बघूच शकता. या गँगचं नाव आहे आकात्सुकी. तर यांचा एक गोल होता की ते कसं पूर्ण दुनियावरती कब्जा करतील. तसं माझाच गोल आहे की मी कशी पावभाजीवरती कब्जा करेन. तर चला तर मग जाऊयात खास पावभाजी काय. तर फायनली आपण इथे आलेलो आहोत. आता दादाच्या चेहऱ्यावर तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे आहोत ते. तर दादा तुम्हाला इथे किती वर्ष झाली? तर आम्हाला इथे 14 वर्ष झालेली ऑलरेडी. 2010 पासून आम्ही इथे आहोत. तर दादा मी असं ऐकलंय की तुमची जी पावभाजी आहे त्यात तुम्ही कुठलाच कलर ॲडिशनल कलर फूड कलर वापरत नाही? नाही, बिलकुल कलर वगैरे काही वापरत नाही. आमच्याकडे आमचे घरगुती मसाले पण आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे बादशाह मसाला, अमूल बटर वगैरे आम्ही सगळं एकदम स्वच्छ आणि भाज्या वगैरे आमच्या एकदम स्वच्छ वगैरे सगळं यूज करतो आम्ही. तर दादा कलर येण्यासाठी तुम्ही काहीतरी म्हणत होता मगाशी, ते नक्की काय वापरा? कलर येण्यासाठी आम्ही काश्मीरी मिरची, शंकरश्री मिरची वगैरे हे वापरतो. त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची आणि शंकरश्री मिरचीमध्ये कलर येतो. म्हणजे हे बघा की ते पण नॅचरल सगळं वापरतात, काही त्यातही आर्टिफिशियल नाही आहे. तर दादा की आपण स्विगी ऑनलाईन किंवा अजून कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आहोत? स्विगी आणि झोमॅटो आमचं ऑनलाईन आहे. आणि दुसरं आमची केटी पार्टी वगैरे, बर्थडे पार्टी वगैरे आम्ही कॅटरिंगची सुद्धा ऑर्डर घेतो आम्ही. अच्छा, म्हणजे कॅटरिंगची ऑर्डर घेता. तर दादा तुमचा दिवसाला अंदाजे धंदा किती होत असेल? दिवसाला अंदाजे आमचे कमसे कम 150-200 प्लेट तर आम्ही अंदाजे कमसे कम पावभाजी आम्ही विकतोच. आणि त्याच्यामध्ये आमचं पुलाव वगैरे पण आहे, मसाला पाव वगैरे, जैन पावभाजी वगैरे हे सगळं आमच्याकडे अवेलेबल आहे. जे दिवसाला 150 ते 200 पावभाजी म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि जे जैन आहेत त्यांच्यासाठी पण आहे की ते जैन पावभाजी पण मिळते आणि पुलावही मिळतो. तर दादा फक्त आपलं शॉपचं टायमिंग सांगा आणि कुठे हे सांग. शॉपचं टायमिंग आहे ऑलरेडी दुपारी 12:30ला चालू होतं, त्यानंतर 2:30 वाजता बंद होतं, त्याच्यानंतर वापस संध्याकाळी 5 वाजेपासून रात्रीच्या 11 वाजेवर चालू असतं. बरं, पण एक रिकमेंडेशन आहे की तुम्ही मोस्टली 11च्या पहिलेच यायचं ट्राय करा. जर पावभाजी जमली तर काका आणि मी काहीच करू शकत नाही त्या गोष्टीसाठी. थँक्यू काका, तुमच्याशी गप्पा मारून खूप बरं वाटलं. थँक्यू वेलकम. तर काका आम्हाला एक आज पावभाजी होऊन जाऊ दे. पावभाजी एक नंबर झालेली, एकदम चवभाजी झालेली आहे. ॲक्च्युली मी अर्धी खाल्ली आहे, त्यानंतर शूट करतोय कारण एवढीच एवढी टेस्टी. तर याची खास बात अशी आहे की यात कलर कुठलाच यूज केलेला नाही आहे त्यांनी. जो पण कलर आहे तो सगळा नॅचरल कलर आहे, मसाल्यांचा किंवा मिरच्यांचा कलर आहे. जे बटाटे आहेत ते चांगले मॅश केलेले आहेत. आता कायकांमध्ये कसं असते की नुसते तुकडे डायरेक्ट मिळत असतात, तर तसं नाही आहे. त्यानंतर इकडचं जो पाव आहे ते चांगले बटरमध्ये त्यांनी स्प्रेड करून दिलेले आहेत, सो त्याची पण एक वेगळी टेस्ट येते आहे. ओव्हरऑल जास्ती मीडियम स्पायसी आहे, जास्ती पण खूप स्पायसी नाही आहे किंवा एकदमच गोड अशी नाही आहे. ओव्हरऑल टेस्ट अप्रतिम आहे. सो थम्स अप. काय कसं वाटलं तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? काय आता तुम्हाला तर काय सवय झाली आहे आमच्या व्हिडिओची. तर सिद्धेश्वरची पावभाजी खाऊन खरंच खूप मजा आली. तर फक्त मलाही नाही तर यांनाही खूप मजा आली. आता ते म्हणालेच आहेत की आम्ही दर महिन्याला डोंबिवलीत येऊन एक पावभाजी नक्की काढा. अहो पण तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर वेद थिएटरच्या फुडग्या जम्या सिरीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये खाली सांगा की अजून आम्ही कुठे जाऊ, तसं आम्हाला जाता येईल. तोपर्यंत बाय बाय, सायोनारा.